सिरगुप्पा के देवीनगर और आसपास के इलाकों टिक्कलकोट हुबली तालुके में हाल ही में हुई बेमौसम बारिश और तेज हवाओं ने धान और कपास की फसलों को भारी नुकसान पहुंचाया है। इसी संदर्भ में पूर्व विधायक एमएस सोमलिंगप्पा ने देवीनगर के किसान दयावन्ना के खेत का दौरा किया और स्थिति का जायजा लिया। नष्ट हुई धान की फसल देखने के बाद उन्होंने किसानों की पीड़ा सुनी और कहा कि सरकार को उन किसानों के सपनों का साथ देना चाहिए जिनके सपने बारिश और तेज हवाओं ने तोड़ दिए हैं। धान के नुकसान का तुरंत आकलन किया जाना चाहिए और धान की खेती करने वाले किसानों को 30 से 40 हजार रुपए और कपास की खेती करने वाले किसानों को 40 से 50 हजार रुपए का अनुमानित मुआवजा उनके खातों में जमा किया जाना चाहिए। उन्होंने आगे कहा कि मुख्यमंत्री सिद्धरामैया और कृषि विभाग को इस मामले को गंभीरता से लेना चाहिए। अधिकारियों को मौके पर आकर नुकसान की रिपोर्ट देनी चाहिए। मौके पर मौजूद किसानों ने अधिकारियों की लापरवाही की निंदा की और तत्काल राहत उपायों की मांग की। इस अवसर पर किसान जी सिद्धप्पा, के कृष्णा, राघवेंद्र, मक्कप्पा, विजय कुमार और अन्य उपस्थित रहे। सिरगुप्पा से केपी न्यूज के संवाददाता के साईबाबा टेक्कलकोट की रिपोर्ट। 4-5 ದಿವಸದಿಂದ ಭತ್ತದ ಬೆಳೆ ಏನು ಇದೆಯಲ್ಲ ಕೈಗೆ ಬಂದ ಮುಂಚೆ ಬಾಯಿಗೆ ಬರಲಾರ್ದಂತೆ ಇವತ್ತು ರೈತನ ಗೋಳು ಹೇಳಲಾರ್ದಂತಾಗಿದೆ। ಹಾಗಾಗಿ ಅಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ 2020-21 ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಅಂದಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿಯವರು ಬೆಳಗಾಂ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಅವತ್ತೂ 4-5 ದಿವಸ ಮಳೆ ಬಂದು ರೈತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿತ್ತು। ಅವತ್ತು ಭಾಳಷ್ಟು ಜನ ರೈತರ ಪರವಾಗಿ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಭಾಳಷ್ಟು ಶಾಸಕರುಗಳು ನಾವು ಮಾತಾಡಿದ ನಂತರ ತಕ್ಷಣವೇ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯವ್ರನ್ನ ಕರೆಸಿ ರೈತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ, ರೈತರಿಗೆ ನಷ್ಟ ಪರಿಹಾರ ಭರಿಸಬೇಕಾಗಿದೆ, ತಕ್ಷಣವೇ ತಾವು ಈ ಅಧಿವೇಶನದ ಒಳಗಡೆನೆ ಅವರಿಗೆ ದುಡ್ಡಿನ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ, ಹಣಕಾಸಿನ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಅಧಿವೇಶನ ಮುಗಿದ್ರೊಳಗಾಗೆ ಇವತ್ತು ಅವರಿಗೆ ಹಣ ಒದಗಿಸುವ ಮೂಲಕ ಇವತ್ತು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅವತ್ತಿನ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ 25,000, 30,000, 40,000, 45,000 ಹಣ ಒದಗಿಸಿದ್ರು। ಆ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಣ ಒದಗಿಸಿದ್ರು। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇವತ್ತೀಗಲೇ 24-25ನೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ರೈತರಿಗೆ ಸರಿಸುಮಾರು 3-4-5 ದಿವಸದಿಂದ ಮಳೆ ಬರ್ತಾ ಇದೆ। ಈಗಾಗಲೇ ಬೆಳೆದಂಥ ಬೆಳೆ ನೆಲ ಸಾಪಾಗ್ತಿದೆ, ನೆಲಕ್ಕೆ ಕಚ್ಚಿ ಹೋಗಿದೆ। ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತಾದ್ರೂ ಸರಿಸುಮಾರು 25,000, 30,000, 40,000, 45,000 ರೈತರಿಗೆ ಆಗ್ಬೇಕು।